नमस्कार, मी प्रोफेसर यशराज हिरामन पारखी आणि आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष सुनीलजी शिंदे। तर सुनीलजी शिंदे साहेबांचं कामगार नेते म्हणून प्रचंड मोठं काम आहे, तर त्यांच्याशी आपण आज जाणून घेणार आहोत। त्यांच्याबरोबर माझे वडील अर्थात हिरामन दिनकर पारखी हे ज्यावेळेला एस टी महामंडळात त्या ठिकाणी कार्यरत होते आणि काँग्रेस पक्षाचं त्यांनी कार्यकर्ता म्हणून काय काम केलं हे आपण त्यांच्याकडनं जाणार आहोत। खरं तर त्यावेळेला इंटकचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून सुनीलजी शिंदे त्या ठिकाणी कार्यरत होते। टू ओव्हर टू सुनीलजी शिंदे सर। हिरामन दिनकर पारखी हे शिवाजीनगर डेपोला काम करते, वाघ म्हणून काम करत होते। कामात अतिशय चूक होते आणि काम अतिशय तत्पर करत होते। कामात कुठल्या चुका नव्हता, दोष नव्हते आणि ते संघटनेचे सभासद होते। त्याचे सभासद नाही, ते ॲक्टिव्ह कार्यकर्ते। इंटकमध्ये भरीव कामगिरी करायचं काम त्यांनी कायम केलं। प्रत्येक मिटिंगला, प्रत्येक आंदोलनामध्ये किंवा जे जे संघटनेचे कार्य घेतली त्या कार्यक्रमामध्ये काय म्हणलेले भाग घेणारे पारखी साहेबांनी पाहिलं। त्यावेळेला मी एवढं मोठं माझं विस्तार झालेला होता कामगार क्षेत्राचा, परंतु मी नवीन होतो, पण नवीन असतानाही नेत्याचं ऐकायचं ही भावना जी होती ती त्यांच्याकडून अतिशय शिकण्यासारखी। वयात ते माझ्याकडे मोठे, पण माझ्या संघटनेचा अध्यक्ष आहे आणि त्याला रिस्पेक्ट काय ठेवायला पाहिजे। ज्याही वेळेला मिटिंगमध्ये गेल्यानंतर समोर येणं, बोलणं, वागणं ते अगदी कायमचं आयुष्यात लक्षात राहील असं ते होतं। अगदी त्यातली एक वाईट घटना अशी होती की संघटनांच्या वादांमध्ये की आमच्या संघटनेचं रेझिग्नेशन त्या ठिकाणी गेलं आणि बरेचसे लोक संघटनेतनं बाहेर पडायला लागले, परंतु मी कट्टर आहे आणि कायम आपल्या संघटनेबरोबर मी प्रामाणिक राहील, तुमच्याबरोबर प्रामाणिक राहील अशी शपथ घेऊन ते कामाला त्या ठिकाणी लागले। आणि त्या काळात मला आठवत आहे की ज्या निवडणुका होत्या त्या काँग्रेसच्या वेगवेगळ्या, त्या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला याच काँग्रेस भवनच्या हॉलमध्ये एक मोठी सभा एस टी कामगारांची त्या ठिकाणी व्हायची आणि त्या सभेला मुख्य जमवण्याचं काम, लोकांना बरोबर घेऊन येण्याचं काम हे पारखी साहेब करतात। आणि कधी कट्टरता वाद होता तो त्यांच्या डोक्यातून कधी बाजूला गेला नाही। कायम काँग्रेसचे विचार आणि कायम इंटकचे विचार हे त्यांच्या बरोबर आहे, त्याच्यामध्ये ते कधी फारकत घेतली नाही, स्वार्थ कधी बघितला नाही। अनेकदा अडचणीने सामोरं जावं लागलं, गेल्यानंतर संघटनेचं काय अवस्था असते हे कामगार क्षेत्रात लोकांना माहिती आहे, पण त्याही अवस्थेमध्ये आपली काँग्रेसची विचारधारा, इंटकची विचारधारा याच्यापासून मी बाजूला जाणार नाही। 72 माझी नोकरी गेली तरी पण मी यातनं बाजूला सांगणार नाही, असं काम हे पारखींनी त्या ठिकाणी केलं आहे। आणि संघटनेची प्रामाणिकता काय असते हे दाखवण्याचं काम केलं। त्यामुळं काय पारखी साहेबांना माझी शुभेच्छा आहेत आणि त्यांचं आयुष्य सुखी समाधानी आनंदी जावं ही त्या ठिकाणी प्रार्थना। नक्कीच। तर तुम्ही सांगितल्यानंतर खरं तर आम्हाला कळालं की माझ्या वडिलांनी काँग्रेस पक्षामध्ये त्या कालावधीमध्ये एवढं काम केलं। खरं तर त्यांनी आम्हाला कधी हे सांगितलं नाही, पण ज्यावेळेला तुमच्याशी बोललो त्यावेळेला त्यांच्याकडचा हा सामाजिक आणि राजकीय जो पैलू आहे तो सुद्धा आम्हाला समजून आला त्या ठिकाणी। तर साधारणपणे हा कुठल्या वर्षातला हा कालावधी आहे? हे साधारणतः 95 ते 2000 ते 2001 असा तो कालावधी आहे। आणि आणखी मला सांगायला एक आवडेल की बऱ्याचदा आता मी पाहतो की आता प्रदेशाध्यक्ष मी आहे संघटित कामगार काँग्रेसकडे, लोक येतात ते मला काही पद द्या, मला ह्या पदावर घ्या, राज्याच्या पदावर घ्या, जिल्ह्याच्या पदावर घ्या, मागणी घेऊन येतात। पारखी साहेब हे कधीही कुठली मागणी घेणार नाही, कुठले काम त्यांनी केलं पडेल ते काम त्या ठिकाणी संघटनेने केलं, पण मला तर ह्या पदावर घ्या, मी सिनियर आहे, मी खूप वर्ष काम केलं, ही मागणी त्यांनी कधीच केली नाही। एक सामान्य कार्यकर्ता किती असामान्य असतो हे त्यांनी त्यांच्या कामात दाखवलं। थँक्यू सो मच शिंदे साहेब। खरं तर आज ज्या वेळेला तुम्ही माझ्या वडिलांच्याविषयी त्यांनी केलेल्या काँग्रेस कार्यात जे काही त्यांनी योगदान दिलं ते ऐकताना मला सुद्धा फार भरून आलं आणि तुम्ही ही खरं तर आठवण आम्हाला सांगितली त्याबद्दल मनापासून आपले खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद।